हाय गाईज, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर इथे नवीन असाल तर हाय, मी ऐश्वर्या. सो कपडे डिक्लटर अँड ऑर्गनायझेशनचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण डिक्लटर केलं आणि या भागामध्ये मी घड्या कशा करायच्या किंवा घड्या कशा घालायच्या यावर बोलणार आहे. ऑनेस्टली मी काय एक्सपर्ट नाही आहे, पण मला उगाच असं वाटतं की मी बऱ्यापैकी बरी घडी घालते. सो दिस व्हिडिओ इज अबाउट दॅट. सो काही वेळ वाया न घालवता लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. हाय. सो माझ्या प्रत्येक क्लोदिंग आयटमची घडी ही साधारण एकाच आकाराची असते. म्हणजे ते एकसारखं दिसतं म्हणून मला ते आवडतं. सो लेट्स स्टार्ट विथ जीन्स. सो जीन्सची घडी करताना हे अगदीच बेसिक आहे. बेसिक एक फोल्ड आणि मग मी तो क्रॉच एरिया फोल्ड करते आणि मग कपड्याच्या साईजनुसार किंवा तुम्हाला हव्या असलेल्या साईजनुसार तुम्ही याला फोल्ड्स घालू शकता. मग इकडे मी 2 घातल्यात म्हणून ती छोटी होते. तुम्ही 1 घातली तर ती थोडी मोठी घडी होईल. लाईक दिस. फॉर लेगिन्स थोडं कॉम्प्लिकेटेड बरेच वेळेला होऊ शकतं, कारण त्याचं कापड इतकं स्टिफ नसतं. सो हा जो क्रॉच एरिया हा तुम्ही आधीही फोल्ड करू शकता किंवा त्याला नंतर फोल्ड केलं तरी चालतं. लाईक दिस. आणि अगेन तुमच्या कपड्याच्या साईजनुसार तुम्ही त्याच्या त्याच्या फोल्ड्स पाडू शकता. मी स्वतः बॉक्समध्ये लेगिन्स ठेवते. म्हणजे बरेच लोक बॉक्समध्ये ठेवतात, त्यामुळे मला अशी छोटीशी घडी जास्त इझी पडते. म्हणजे बॉक्समधनं काढायला पण आणि परत ठेवायला पण. खूप लोक लेगिन्स रोल करून सुद्धा ठेवतात. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या लेगिन्स ह्या अशा त्याचे असे वेगवेगळे रोल्स असतात. सो तुम्ही असंही ठेवू शकता किंवा मग अगेन बेसिक एक छोटीशी घडी इज आयडियल. लाईक दिस. नाव फॉर पलाझो पॅन्ट्स. मी आधी याचे कॉर्नर्स मॅच करते, म्हणजे खालच्या पैजाम्याचे, आणि मग त्याला असं अर्ध फोल्ड करते आणि मग त्याचा एक रेक्टँगल तयार करते. ना युज्युअली त्या सगळ्या एका आकाराच्या आणि एका साईजच्या व्हायला तसा रेक्टँगल बनवला की ते इझी पडतं. म्हणजे तुम्ही रेक्टँगल बनवून त्याच्या फोल्ड्स पाडू शकता. म्हणजे ते सगळं एकाच साईजचं आणि शेपचं दिसतं. अगेन तुमच्या कपड्याच्या साईजनुसार किंवा तुमच्या डिझायरेबल साईजनुसार तुम्ही त्याला छोटी किंवा मोठी घडी त्याची घालू शकता. एकदा रेक्टँगल आला की मग घड्या घालणं म्हणजे पुढचं त्याला आकार किंवा हे देणं सोपं होऊन जातं. फॉर पलाझो स्कर्ट याचा घेर बराच मोठा असतो, त्यामुळे हे थोडं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. नाडे जे काय फनी दिसतात. एनिवे, सो तुम्ही त्याचे अशाही फोल्ड्स पाडू शकता किंवा मगाशी केलं तसं आधी अर्ध फोल्ड करून मग त्याचा रेक्टँगल बनवू शकता. लाईक आय सेड, एकदा रेक्टँगल बनला की मग पुढची फोल्ड अगदीच इझी होते आणि तुम्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही त्याची घडी घालू शकता. सो लाईक दिस. ना फॉर लेहंगा किंवा घागरा. आता हा माझ्याकडे घागरा आहे. याला पण रेक्टँगल बनवायचा मी प्रयत्न करते. हा बऱ्यापैकी मोठा घेर असलेला लेहंगा होता. म्हणजे तो माझ्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये बसतही नव्हता, इतका मोठा त्याचा घेर होता. सो मी आधी त्याचे कॉर्नर्स मॅच करीन. आणि मग ते असे मॅच करत जाऊन त्याची छोटी घडी करायचा प्रयत्न करीन. याचाही रेक्टँगल आपल्याला बनवायचा आहे. हा थोडासा लांब असा रेक्टँगल होतो, साधारण असं. आणि मग एकदा रेक्टँगल आला की मग त्याची घडी, मग त्याच्या फोल्ड्स पाडत जायच्या. लाईक दिस. ही अत्यंत कॉम्पॅक्ट घडी होते असं मला वाटतं. मग बाकी थोडंसं ते क्लमझी किंवा अशा मोठ्याल्या घड्या होतात. असं रेक्टँगल बनवून तुम्ही त्याला फोल्ड केलं की त्या छोट्याशा घड्या होतात, त्यामुळे त्या मला आवडतात. फॉर स्कर्ट, माझ्याकडे हा एक स्कर्ट आहे, त्याचा घेरही कमी आहे. सो कॉर्नर्स मॅच न करता मी त्याची अशी अर्ध्यातनं आधी फोल्ड करीन. काहीतरी लागलं आहे. एनिवे, आणि मग त्याला असं साईडवे फोल्ड करीन आणि मग त्याचा एक रेक्टँगल बनवीन आणि मग ते फोल्ड करीन. लाईक दिस. ना फॉर लेहंगा सेट. अगेन माझ्याकडे एक लेहंगाचा सेट आहे. सो तुम्ही एकतर कॉर्नर्स मॅच करू शकता किंवा मगासारखं अर्ध्यातनं फोल्ड करून त्याला साईडवेज फोल्ड करून त्याची घडी पाडू शकता. हा बनला रेक्टँगल आणि मग घडी. यू कॅन सी त्याची खरंच घडी खूप छोटी आणि कॉम्पॅक्ट होते. युज्युअली नाहीतर लेहंगा किंवा घागरा हे खूप मोठे आणि कठीण असतात.
फोल्ड करायला. हे त्याचं एक बेसिक ब्लाऊज आणि त्याची एक ओढणी. युजली सेट्स मी एकत्रच ठेवणं प्रेफर करते, म्हणजे ते फार इकडे तिकडे जात नाहीत. सो मी या लेहंगामध्येच ही ओढणी आणि ब्लाऊज ठेवून ते असंच कपड्यात ठेवते. फॉर टी शर्ट्स, आता माझ्याकडे ही एक बेसिक ग्रे टी शर्ट आहे. मी आधी दुकानात कशा घड्या असतात ते दाखवते, पण युजली मला दुकानात जसं घड्या असतात तसं आवडत नाही, कारण ते क्लमझी दिसतं असं माझं मत आहे. दुकानात साधारण आपण अशी घडी बघतो, पण हे मला फार काही आवडत नाही. सो मी अशी घडी करते. असं अर्ध्यातनं फोल्ड करून मग साईड वे फोल्ड करून रेक्टँगल बनवून मग तुम्हाला हवा तसा त्याचा आकार. हा थोडा एक मोठा आकार आहे, पण मी बरेच वेळेला माझ्या सगळ्या टी शर्ट्स बॉक्सेसमध्ये ठेवते, त्यामुळे मग तसा छोटा आकारही मला आवडतो. लाईक दिस. हे अत्यंत छोटं आणि कॉम्पॅक्ट दिसतं. मी कम्पेअर करायला म्हणून एकदा दुकानातली एक घडी दाखवते एका वेगळ्या टी शर्टवर. सो यू कॅन सी ही थोडी क्लमझी आणि मी क्लमझीच आहे आणि ग्रेवाली थोडं कॉम्पॅक्ट आहे. आणि आय लाईक कॉम्पॅक्ट घड्या, म्हणजे त्या एका आकाराच्याही असतात आणि दिसायला पण ते थोडं बरं दिसतं. सो याची पण मी तशीच घडी मी घालीन. सो लाईक दिस. माझ्याकडे ही पण एक टी शर्ट आहे. हा एक चौकोनी आकारा आहे, याला क्रॉप टॉपसारखं आहे हे. सो बरेच वेळेला मी याची अशीसुद्धा घडी घालते. म्हणजे हे अगेन रेक्टँगल बनवला की इझी होतं. लाईक दिस. आता टॉप्स ज्याच्या थोड्या म्हणजे लांब स्लीव्ज आहेत, युजली जे असं कापड असतं जे थोडं सुळसुळीत आहे, असे टॉप्स हँगरवरच आयडियली लावायला पाहिजे. पण जर ते नसेल लावायचं आणि घडीच घालायची असेल तर ती साधारण अशी घालता येऊ शकते. लाईक दिस. अगेन रेक्टँगल फॉर्म करायचा मी याचा प्रयत्न करतो. तसं या कापडाचं थोडं कठीण जातं. टॉप विथ हाफ स्लीव्स. अगेन ह्याही कापडाचं थोड्या घड्या घालणं कठीण आहे, पण तरीही मी रेक्टँगल त्याचा बनवण्याचा प्रयत्न करते, कारण एकदा रेक्टँगल बनला की मग पुढच्या फोल्ड्स इझी होतात. सो लाईक दिस. एकतर असा किंवा मग मगासारखं म्हणजे जसं टी शर्ट फोल्ड केली तसं त्याला अर्ध्यातनं फोल्ड करूनही रेक्टँगल बनवता येऊ शकतो. लाईक मुद्दा असा आहे की रेक्टँगल बनला की एकदम सगळं सोपं होऊन जातं. सो लाईक दिस. यास. नाव फॉर कुर्ती विथ स्लीव्स. अगेन त्याची दुकानातली घडी मी टी शर्टची दाखवली तशी असते, साधारण अशी. पण मला हे फार नाही आवडत. जसं मी मगाशी पण म्हटलं, हे थोडं क्लमझी होतं आणि मला बंद घडी आवडते. ही थोडीशी ओपन घडी आहे असं मला वाटतं. सो बंद घडी घालायला मी त्याला असं साईड वे मी अर्ध फोल्ड करते लाईक दिस. स्लीव्स आत टाकते आणि एक अगेन मोठा रेक्टँगल बनवायचा प्रयत्न करते आणि मग त्याला फोल्ड करते. अर्थात तुम्ही हे कुठे आणि मी कशात ठेवता यावर पण डिपेंड करतं. एकतर असं किंवा मग सरळ मगासारखं अर्ध्यात मी ते अर्ध्यातनं फोल्ड करते मी असं आणि मग त्याचा एक रेक्टँगल बनवते. मी होल आयडिया इज रेक्टँगल बनवून त्याला फोल्ड करणं बेसिकली. लाईक दिस. नाव स्लीवलेस कुर्ती अगेन अर्ध्यातनं फोल्ड करून मी रेक्टँगल बनवूनच फोल्ड करते. नाव या सगळ्या घड्या अशा आहेत ज्या अगदी हवेतसुद्धा घालता येतात, त्यामुळे त्या अत्यंत इझी आहेत. मी आत्ता हे जास्त चांगलं कळावं म्हणून जमिनीमध्ये खाली दाखवते आधार घेऊन. लाईक दिस. आता हा एक माझ्याकडे ड्रेस आहे. हा अत्यंत असा मेसी किंवा असा फ्लोई ड्रेस आहे, पण ह्याचीसुद्धा घडी तितकीच कॉम्पॅक्ट बसू शकते जर असं रेक्टँगल मेथडनी केली तर. कारण तो एकदा रेक्टँगल आला की मग त्याला फोल्ड करणं खरंच सोपं होतं आणि त्याच्या कॉम्पॅक्ट घड्या बनतात. लाईक दिस. आता ही हुडी किंवा हुडी ड्रेस, मी मुद्दाम हुडी ड्रेस घेतला आहे म्हणजे ते जास्त इझी म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगता येईल. सो अर्ध्यातनं फोल्ड करून हुडी मुद्दाम बाहेर ठेवली आहे
आणि मग त्याला असं फोल्ड केलं आहे आणि मग ती हुडी जी आहे ती त्या ड्रेसला रॅप केली आहे. हे तुम्ही ट्रॅव्हल करताना असं घडी घालून गेलं तर ते खूप चांगलं बॅगमध्ये बसतं. पण जर हा आकार तुम्हाला नको असेल किंवा तो क्लमझी वाटत असेल तर तुम्ही हुडी आतही टाकू शकता. मी कपाटात ठेवताना युजली हुडी आतच टाकते, लाईक दिस. नाव फॉर जॅकेट्स, माझे युजली जॅकेट सगळे हँगरला लागले असतात, पण मी आता घडी घालायचीच असेल तर मग मी कशी घालते हे दाखवते. सो मी स्लीव्ज मॅच करून त्याची अशी अर्धी घडी घालते. मग मी स्लीव्ज आत टाकते आणि हुडी पण आतच ठेवते. अगेन मी त्याचा एक रेक्टँगल बनवायचा प्रयत्न करते आणि मग ती अशी फोल्ड होते अँड यू आर डन. ॲज यू कॅन सी जॅकेटसुद्धा इतकं कॉम्पॅक्ट बसतं ना. फॉर दुपट्टा आय थिंक हे अत्यंत बेसिक आहे, पण मी तरी हे दाखवते. म्हणजे हे काही नाही, खरं तर फक्त कॉर्नर्स मॅच करत जाऊनच घडी याची होऊ शकते. आय एम सो सॉरी जर बॅकग्राऊंडमध्ये काही नॉईसेस आले असतील तर मी खूप प्रयत्न केला न येऊ द्यायचा. सो अगेन तुम्ही हे कसं ठेवता यावरही डिपेंड करतं. बरेच लोक हँगर्सला लावतात सगळ्या ओढण्या किंवा दुपट्टे, सो त्याची वेगळी पद्धत. मी बॉक्समध्ये ठेवते म्हणून मी अशा घड्या घालते याच्या, लाईक दिस. ते मी आता कसं ठेवते हे मी पुढच्या भागात सांगेन, सो स्टे ट्यून फॉर दॅट. सी बॉक्सेसमध्ये हे असं बसतं. सो या दॅट्स इट. ओके, सो दिस इज हाऊ आय फोल्ड माय क्लोथ्स. मी आय ट्राय टू कवर, मी जितके पॉसिबल क्लोदिंग आयटम आहेत वेगवेगळ्या टाईपचे ते घेऊन हे करायचा प्रयत्न केला. जर काही सुटलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे हे राहिलं तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये कळवा. मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये त्याला इन्क्लूड करायचा प्रयत्न करीन. ऑल्सो मी तिसऱ्या भागामध्ये कपडे कपाटात कसं लावायचं यावर बोलणार आहे. आणि आय नो की मी हे या व्हिडिओमध्ये खूप वेळा म्हटलं की जशी दुकानात घडी असते तशी मला आवडत नाही, म्हणजे साधारण जी अशी दिसते. आय नो मी हे खूप वेळा म्हटलंय, पण अशी. पण आता माझ्या भावासोबत एक खूप मोठा वाद झाला आणि तो म्हणाला की दिस इज द राईट वे, अशीच योग्य पद्धत आहे वगैरे. कारण त्याचं म्हणणं आहे की अशी घडी घातल्यावर तुम्हाला नेकचा पॅटर्न कळतो की व्ही नेक आहे का गोल गळा आहे का चौकोनी आहे वगैरे, आणि तुम्हाला साईज कळते आणि कंपनी कळते. पण तरी मला असं वाटतं की ही पद्धत योग्य नाही आहे आणि माझी जी पद्धत आहे हीच योग्य आहे. सो तुम्ही मला कळवा कॉमेंट्समध्ये की कुठली पद्धत योग्य आहे. एनिवे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.